चला तर मग भिल्ल उठावांच्या या सविस्तर विश्लेषणाला सुरुवात करूया. हा भारतातील ब्रिटिश राजवट आणि सरंजामशाही विरुद्धचा सर्वात जुना, प्रखर आणि अत्यंत चिवट असा आदिवासी प्रतिकार होता. हा इतिहास केवळ एका बंड्याचा नाहीये, तर स्वतःचं अस्तित्व आणि आपले हक्क टिकवण्यासाठी दिलेल्या एका अभूतपूर्व लढ्याचा आहे. आजच्या या विश्लेषणात आपण नेमके 5 मुद्दे पाहणार आहोत. भिल्ल कोण आहेत, त्यांच्या या प्रतिकाराची मुळे कुठे दडली होती, त्यांची अनेक दशके चाललेली बंडे, ब्रिटिशांनी आपली रणनीती कशी बदलली आणि शेवटी या संपूर्ण चळवळीचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून. भिल्ल नेमके कोण आहेत? हा संघर्ष खऱ्या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर ब्रिटिशांच्या हस्तक्षेपापूर्वी या समुदायाचं जीवन कसं होतं हे पाहणं खूप गरजेचं आहे. खानदेश, सातपुडा पर्वतरांगा, गुजरात, माळवा आणि राजस्थान या भागातला हा मूळ आदिवासी समाज. मराठ्यांच्या काळात या भिल्लांनी आपलं काहीसं स्वतंत्र अस्तित्व आणि स्वायत्तता अगदी व्यवस्थित टिकवून ठेवली होती. डोंगराळ भागातील वाट्यांवर त्यांचं नियंत्रण असायचं आणि तिथून जाणाऱ्या प्रवाशांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून ते पट्टी नावाचा कर वसूल करायचे. याशिवाय जंगलातील उत्पादने आणि पारंपरिक शेतीवर त्यांची उपजीविका चालायची. म्हणजे पहा, अगदी स्वयंपूर्ण आणि निसर्गाशी जोडलेलं असं हे जीवन होतं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. या प्रतिकाराची मुळे नेमकी कशात होती आणि 1818 नंतर असं काय घडलं ज्याने या संघर्षाला ठिणगी दिली? तर झालं असं की 1818च्या तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धानंतर मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली आणि इथूनच भिल्लांच्या शांततेत खरं विघ्न आलं. ब्रिटिशांनी काय केलं तर भिल्लांचे जंगलावरचे जे पारंपरिक हक्क होते तेच हिरावून घेतले. एकीकडे बाहेरील सावकारांकडून होणारं अत्यंत निर्दयी आर्थिक शोषण आणि कर्जबाजारीपणा, तर दुसरीकडे पेशवे आणि होळकरांची सैन्य विसर्जित झाल्यामुळे आलेली प्रचंड बेरोजगारी. परिस्थिती एवढी बिकट झाली होती, त्यात भर म्हणून ब्रिटिशांनी भिल्लांना थेट लुटारू ठरवलं आणि त्यांच्यावर लष्करी दडपशाही सुरू केली. त्यांना बळजबरीने एकाच जागी शेती करायला भाग पाडलं गेलं. आता सांगा, एवढं सगळं झाल्यावर स्वतःचं अस्तित्व आणि स्वाभिमान वाचवण्यासाठी या समुदायाकडे शस्त्र उचलण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय उरणार होता? आपला तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा अनेक दशकांचा प्रखर आणि गनिमी संघर्ष. लक्षात घ्या, हा प्रतिकार म्हणजे काही अचानक घडलेली एखादी घटना नव्हती. हा लढा अक्षरशः अनेक पिढ्या चालला. 1818 ते 1819च्या सुमारास दशरथ, कोटापा आणि शिवराम यांच्या नेतृत्वाखाली या संघर्षाची ठिणगी पडली. त्यांनी थेट डोंगराळ मार्ग रोखून धरले. त्यानंतर 1825 मध्ये सेवाराम यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा बंड उसळला, जो थांबवण्यासाठी ब्रिटिशांना मोठी फौज पाठवावी लागली होती. पुढे 1857च्या पहिल्या स्वातंत्र्य समराच्या काळात भागोजी आणि काजरसिंग नाईक यांनी अंबापाणीच्या लढाईत दिलेला लढा तर अंगावर काटा आणणार आहे. आणि या संघर्षाचा शेवटचा मोठा टप्पा म्हणजे 1913 मध्ये गोविंद गुरूंच्या भगत चळवळीदरम्यान झालेला मानगडचा भीषण नरसंहार, जिथे 1500हून अधिक आदिवासी मारले गेले. ही संपूर्ण कालरेषा या समाजाच्या अतुलनीय धैर्याची आणि संघर्षाची साक्षी देते. आता पाहूया चौथा भाग. भिल्लांच्या या प्रखर लढ्यासमोर ब्रिटिशांनी आपली रणनीती कशी बदलली. सततच्या संघर्षामुळे ब्रिटिशांना एक गोष्ट पक्की समजली होती: घनदाट जंगलातील भिल्लांच्या गनिमी काव्यासमोर आपलं लष्करी बळ काहीच कामाचं नाहीये. मग त्यांनी काय केलं? त्यांनी एक अत्यंत चतुर खेळी खेळली. कॅप्टन जेम्स आउट्रम याच्या नेतृत्वाखाली त्यांनी खानदेश भिल्ल कॉप्स या निमलष्करी दलाची स्थापना केली. त्यांनी भिल्ल तरुणांनाच नियमित पगार आणि सामाजिक दर्जाचं आमिष दाखवून सैन्यात भरती केलं. इथं ब्रिटिशांनी त्यांची कुप्रसिद्ध फोडा आणि झोडा ही रणनीती अत्यंत प्रभावीपणे वापरली. स्वतःच्याच लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांनी भिल्ल तरुणांचाच वापर सुरू केला. आणि याचसाठी 1825 हे वर्ष खूपच निर्णायक ठरलं, कारण याच वर्षी खानदेश भिल कॉर्प्सची स्थापना झाली आणि या संपूर्ण प्रदेशातील संघर्षाचं चित्रच पूर्णपणे बदलून गेलं. शेवटी वळूया आपल्या 5व्या आणि अंतिम मुद्द्याकडे, या चळवळीचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्याचा वारसा. हा तक्ता पहा. यात या संपूर्ण चळवळीचा सारांश अगदी अचूकपणे मांडला आहे. खानदेश, सातपुडा आणि माळवा यांसारख्या विस्तृत प्रदेशात पसरलेला हा संघर्ष दशरथ, सेवाराम आणि गोविंद गुरू यांसारख्या प्रमुख नेत्यांनी थेट बलाढ्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला, विशेषतः माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन आणि जेम्स आउट्रम यांना दिलेलं आव्हान. हा केवळ एखादा साधा उठाव नव्हता, तो एक पक्का वसाहतवाद विरोधी आणि सरंजामशाही विरोधी असा गनिमी आदिवासी संघर्ष होता. आणि आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 1825ची खानदेश भिल कॉर्प्सची स्थापना हा यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट होता. पण हा इतिहास आज आपण का समजून घेतला पाहिजे? कारण हा लढा शेतकरी आणि आदिवासी यांच्यातील एका भक्कम एकजुटीवर प्रकाश टाकतो.
यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की ब्रिटिशांच्या आर्थिक शोषणाविरुद्धचा आणि त्यांच्या धोरणांमुळे उद्ध्वस्त झालेल्या व्यवस्थेविरुद्धचा हा प्रतिकार 1857च्या उठावाच्या कित्येक तरी दशके आधीच सुरू झाला होता. एका शांतताप्रिय जंगलवासी समाजाला स्वतःच्या अस्तित्वासाठी शस्त्रे उचलण्यास कसं भाग पाडलं गेलं आणि त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही किती प्रखर लढा दिला हे यातून सिद्ध होतं. तर मग जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न मी इथे उपस्थित करतो. भिल्लांचा हा अनेक दशकांचा प्रखर संघर्ष पाहिल्यास सुरुवातीच्या वसाहतवादविरोधी चळवळींबद्दलचा आपला दृष्टिकोन कसा बदलतो यावर नक्की विचार करा. हा इतिहास आपल्या सुरुवातीच्या स्वातंत्र्य लढ्याला एक पूर्णपणे नवीन आणि प्रगल्भ असा ऐतिहासिक दृष्टिकोन देतो. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल